फक्त 3 भांडी वापरून 3 मिनिटांमध्ये लोणी काढण्याची सर्वात सोपी पद्धत आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। प्रत्येक आईला वाटतं की आपल्या मुलाला घरी बनवलेलं तूप खाऊ घालावं, पण तूप बनवणे म्हणजे खूप सारी भांडी पडणार, मनासारखं तूप आणि म्हणावं तेवढं तूप निघतही नाही आणि कधी-कधी दही घुसळायला खूप वेळ लागतो, तर कधी लोण्याचा गोळा तयारच होत नाही। मग आपण कंटाळा करतो आणि सरळ विकत तूप आणतो। पण मनात नेहमी वाटत राहतं, आपल्या मुलाला घरचं तूप खायला मिळालं असतं तर किती छान झालं असतं ना। खास करून जेव्हा भेसळयुक्त डेअरी पदार्थांच्या न्यूज ऐकतो। तुम्हालाही असंच वाटतं ना? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या सगळ्या आईंना पाठवा। सुरुवात करूयात मलईपासून। ही मी 4 दिवस साठवलेली मलई आहे। आता ही मलई मी या मिक्सरच्या भांड्यात ओतते। आता ही मलई आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 ते 2 मिनिट फिरवूयात। साधारण 2 मिनिटमध्ये अशी कन्सिस्टन्सी येते। नंतर त्यात थोडं पाणी घालूयात आणि पुन्हा 1-2 मिनिट फिरवूयात। मध्ये मध्ये मिक्सरचं भांडं उघडून पाहायचं। तुम्हाला लोणी तयार होते असं दिसलं की 1-2 वेळा 1-2 सेकंदासाठी पल्स मोडवर फिरवायचं आणि हा लोण्याचा गोळा तयार आहे। तो हळूच एका कढईत किंवा पातेल्यात काढून घ्यायचा। हे लोणी धुवून घेऊयात आणि त्यातलं पाणी निथळायला त्याला साईडला ठेवूयात। मीनव्हाईल या रिकाम्या झालेल्या मलईच्या डब्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यातील दूध ओतूयात आणि त्यात 1 चमचा विरजण घालूयात। मी मलईमध्ये सुरुवातीला कुठलंही विरजण घातलेलं नव्हतं, ते मी आत्ता घालत आहे आणि हा डब्बा आता मी या कर्ड मेकरमध्ये ठेवत आहे। जर तुमच्याकडे कर्ड मेकर नसेल तर तुम्ही ओव्हन, मायक्रोवेव्ह किंवा गॅसजवळही ठेवू शकता। या दुधाचं दुसऱ्या दिवशी खूप छान दही तयार होतं। मी हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ यामध्ये ॲड केला आहे। पण हे दही तुम्ही डायरेक्ट खाण्यासाठी न वापरता याची कढी बनवा। आता आपण हे लोणी घेऊयात, त्यातलं निथळलेलं पाणी मी ओतून देते आणि तशीच कढई गॅसवर ठेवते तूप काढण्यासाठी। तुमच्या मुलांना लोणी आवडत असेल तर तुम्ही यातलं थोडंसं लोणी काढून ठेवू शकता। तर तुम्ही पाहिलं आपण फक्त 3 भांडे वापरले, 1 डब्बा मलई साठवण्यासाठी, 1 मिक्सरचे भांडे आणि 1 कढई आणि आपले 3 पदार्थही तयार झाले आहेत, लोणी, तूप आणि दही। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा।